नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या संदर्भातील जी.आर. आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। काय महत्त्वपूर्ण जी.आर. आहे, पैसे कधी येणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा 18 फेब्रुवारी 2026 चा जी.आर. आहे। जी.आर. मध्ये काय माहिती दिलेली आहे ते समजून घेऊया। 7/4/2025 च्या परिपत्रक अन्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 पहा जानेवारी 2026 या महिन्याचा जो काही आर्थिक लाभ आहे तो अदा करण्यासाठी या लेखाशासाठी अनुदाने वितरण उद्दिष्टाखाली 98.45 कोटी जो इतका निधी आहे तो इथं मान्यता देण्यात आलेली आहे। आणि त्यासोबत सांगण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेअंतर्गत जे काही राज्यातील पात्र लाभार्थी आहेत महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही। ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या असतील, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल, यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सुद्धा सरकारने दक्षता घ्यायला सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे हा जी.आर. आहे। तर लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील। आता हे पैसे कधी जमा होतील तर जी.आर. आल्यापासून 3 ते 4 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। हा जी.आर. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।